तर बहुचर्चित राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये बहुमतानं मंजूर करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक सादर केलं। शहरी नक्षलवाद आणि लोकशाही विरोधी संघटनांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं असेल। तब्बल 12,500 सूचनांचा अभ्यास करून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं होतं। ते आवाजी मतदानानं मंजूर झालंय। विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केल्यामुळे सरकारने विधेयक मांडताना त्यातील काही तरतुदी सौम्य केल्यात। तर शुक्रवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मांडणार आहेत। तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील, वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे, हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय।